नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 10 तारखेचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत. कारण मित्रांनो, काल इंटरनेटचा प्रॉब्लेम असल्या कारणाने व्हिडिओ टाकू शकले नव्हते. तर त्यामुळे कालचे जे बाजारभाव आहेत तर ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. काल कोणत्या कोणत्या बाजार समित्यांमध्ये कशा प्रकारे बाजारभाव होता तेही मी तुम्हाला सविस्तरपणे आपल्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही चॅनलवरती नक्कीच कंटिन्यू राहा. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की कांद्याचे बाजारभाव हे वाढलेले आहेत. त्यासाठी तुमच्या आसपासच्या बाजार समितीचा बाजारभाव काय आहे तो जाणून घेण्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलवरती कंटिन्यू राहा. चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले अगोदर तुम्ही बघू शकता, तारीख आहे 10 जुलै 2024. तर आता आपण बघत आहोत पहिली बाजार समिती अकलूज. अकलूज या बाजार समितीमध्ये 381 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 2600 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1800 रुपये. त्याचबरोबर मित्रांनो, कोल्हापूर या बाजार समितीमध्ये 6023 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 2700 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1600 रुपये. अकोला या बाजार समितीमध्ये 295 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2600 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1600 रुपये. चंद्रपूर गजवड या बाजार समितीमध्ये 310 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 2750 रुपये, जास्तीत जास्त भाव 3400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 3000 रुपये. त्याचबरोबर मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये जर आपण बघितलं तर 15,903 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1700 रुपये, जास्तीत जास्त भाव 2600 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2150 रुपये. खेड चाकण या बाजार समितीमध्ये 200 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1000 रुपये, जास्तीत जास्त भाव 3000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2200 रुपये. लासूर डेशन या बाजार समितीमध्ये 15,500 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 560 रुपये, जास्तीत जास्त भाव 2385 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1700 रुपये. दौंड केडगाव या बाजार समितीमध्ये 6307 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 2800 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1800 रुपये. शिरूर कांदा मार्केट या बाजार समितीमध्ये 4880 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 2750 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1900 रुपये होता. राहता तालुक्यामध्ये 7755 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 3200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2250 रुपये. जुन्नर नारायणगाव तर या बाजार समितीमध्ये 45 क्विंटल चिंचवड या कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 900 रुपये, जास्तीत जास्त भाव 2800 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1850 रुपये. जुन्नर आळेफाटा या बाजार समितीमध्ये 11,021 क्विंटल चिंचवड या कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2710 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2200 रुपये. खेड या बाजार समितीमध्ये 31 क्विंटल फुलसुंगी या कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2600 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1800 रुपये. सोलापूर या बाजार समितीमध्ये 25,246 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 100 रुपये, जास्तीत जास्त भाव 3200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1850 रुपये. जळगाव या बाजार समितीमध्ये 680 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 680 रुपये, जास्तीत जास्त भाव 2552 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1637 रुपये. गेवराई या बाजार समितीमध्ये 200 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1500 रुपये, जास्तीत जास्त भाव 2800 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1700 रुपये. पाथर्डी या बाजार समितीमध्ये 212 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 2600 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1600 रुपये. त्याचबरोबर परांडा या बाजार समितीमध्ये 575 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 2150 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1600 रुपये. हिंगणा या बाजार समितीमध्ये 1 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, 2500 रुपये, जास्तीत जास्त भाव 2500 रुपये आणि सर्वसाधारण भाव सुद्धा 2500 रुपये होता. अमरावती फळ आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये 347 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1000 रुपये, जास्तीत जास्त भाव 3200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2100 रुपये.
चांगली फळे भाजीपाला या बाजार समितीमध्ये 4,149 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,200 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,900 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,050 रुपये. पुणे या बाजार समितीमध्ये 6,397 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,800 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,900 रुपये. पुणे खडकी या बाजार समितीमध्ये 7 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 700 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,100 रुपये आणि सर्वसाधारण भाव 900 रुपये. पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये 31 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,200 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,800 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,200 रुपये. पुणे मांजरी या बाजार समितीमध्ये 140 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 2,000 रुपये, जास्तीत जास्त भाव 3,000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,500 रुपये. पुणे मोशी या बाजार समितीमध्ये मित्रांनो 983 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,500 रुपये. चाळीसगाव नागदरोळ या बाजार समितीमध्ये 2,900 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,155 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,750 रुपये. वडगाव पेठ या बाजार समितीमध्ये 500 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,500 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,800 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,900 रुपये. वाई या बाजार समितीमध्ये 15 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,000 रुपये. मंगळवेढा या बाजार समितीमध्ये 95 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,550 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,300 रुपये. कामठी या बाजार समितीमध्ये 20 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 3,060 रुपये, जास्तीत जास्त भाव 3,560 रुपये आणि सर्वसाधारण भाव 3,310 रुपये. कल्याण या बाजार समितीमध्ये 3 क्विंटल नंबर 1 या कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,600 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,800 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,200 रुपये. अशा प्रकारे मित्रांनो आपण 10 तारखेचे लाल आणि लोकल कांद्याचे बाजारभाव बघितले. उन्हाळी कांद्याचे बाजारभाव आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघूया. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच कोणत्या भागातून बघता हे कमेंटमध्ये सांगा.